10 सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन आज मी कसं केलं ते तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी सकाळची सुरुवात मस्त असं कांदा, मिरची चिरून झालेली. पण त्याचे पोहे बनवायचे राहिलेले कारण माझी बाळच उठून बसलं. आज तिला घेऊन पोहे बनवायचे होते त्यामुळे तिचा मूड फ्रेश केला. तिला किचनवर बसवलं आणि मी पोहे बनवायला सुरुवात केली. आता ती काही गप्प किचनवर बसते, उचलून घेऊनच शेवटी पोहे बनवायला लागले. आता कसे शेप झालेत पोहे माहीत नाही, पण झाले तसे टेस्टीच झाले असतील. मग मस्त असे गरमागरम पोहे तयार झाले म्हणून तिच्या पप्पांना आणि तिला नाश्ता करायला दिला. ईश्वरी आणि ईश्वरीचे पप्पा नाश्ता करतायत तोपर्यंत मी पटापट बाहेरचं झाडू मारून घेतला. आता काल वाळत घातलेली कपडे आहेत ना अजून सुकली नव्हती कारण ऊन पण नाही पाऊस पण नाही असं वातावरण होतं. जेवढे सुकले तेवढे कपडे काढून घेतले आणि जेवढे ओले तेवढे परत वाळत घातली आणि पटापट झाडू मारून घेतला. एवढी धूळ झालेली बाहेर की 2 दिवस झाडू मारायलाच भेटला नाही. झाडू मारून घेतला, स्वच्छ धुवून घेतलं. आता असं वातावरण झालंय ना की धड पाऊसही नाही आणि धड ऊनही नाही. या वातावरणामुळे समजतच नाही. आता मी विचार केलेला की पाऊस आल्यावर स्वच्छ धुवून निघेल, पण पाऊस काय पडायचं नावच नाही. मग माझं मीच धुवून घेतलं. बाहेरचं क्लीन झालं, लगेचच घरातनं झाडू मारून घेतला. स्वच्छ असं झाडू मारून झालेला. लगेचच बेसिंगमध्ये थोडीशी भांडी होती म्हणजेच नाश्ता केली ती घासून घेतली. आता भांडी झाली तर माझा अवतार असं झालेला की मी अजून ब्रश पण केला नव्हता. पटापट ब्रश केला. ईश्वरीलाही ब्रश करायला दिला कारण तिने नाश्ता करायच्या आधी ब्रश केला नव्हता. तिचा ब्रश होतोय तोपर्यंत तिला आंघोळीचं पाणी गरम केलेलं, ते गरम पाणी आणि आंघोळ घालून घेतली. मी स्वतः फ्रेश झाले. लगेचच गरमागरम माझ्यासाठी चहा ठेवला आणि ईश्वरीला दूध दिला. आता ईश्वरी दूध पिते, मी चहा पिते तो आणि व्हिडिओ कॉलिंगवर आमचं बोलणं पण चालू होतं. व्हिडिओ कॉलिंगवरती बोलते तोपर्यंत मी पटापट कपडे धुवून घेतले आणि कपडे वाळती घालून घेतले. आता कपडे भांडी झाली तर शेवटचं काम राहिलेलं आधीपासून ते होतंय. तोपर्यंत मी बघितलं तर माझ्या यूट्यूब चॅनलवर 10 सबस्क्रायबर झालेले म्हणून मी 10 रुपयाच्या कॅडबरीने सेलिब्रेशन केलं. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.